नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना तसेच इतर सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे वेतन अपडेट। 11,000 लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 1,65,00,000 रुपये वर्ग। आमदार अमोल खताळ यांची माहिती। मग मित्रांनो, या ठिकाणी यांच्या संगमनेर तालुक्यातील वेगवेगळ्या योजनांच्या 11,000 लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 1,65,00,000 रुपये वर्ग करण्यात आले आहे, अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे। त्याविषयी काय माहिती आहे, काय बातमी आहे, याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्यातील ही बातमी आहे। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून समाजातील अनेक घटकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात व त्यामध्ये प्रामुख्याने संजय गांधी निराधार योजना, तसेच श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना, सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अशा अनेक योजनांचा उल्लेख आपल्याला करता येईल। मग या योजना या घटकांसाठी खूप महत्त्वाच्या असून काही ठराविक रक्कम म्हणजेच प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये या योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये योजनेच्या माध्यमातून वर्ग केले जाते। मग अगदी याच योजनांच्या अनुषंगाने जर बघितले तर या विविध शासकीय योजनेच्या माध्यमातून सप्टेंबर 2024च्या शेवटपर्यंत संगमनेर तालुक्यातील एकूण 11,614 लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जवळपास 1,65,20,100 रुपये वर्ग करण्यात आल्याची महत्त्वपूर्ण माहिती संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। मित्रांनो, संगमनेरचे हे नवनिर्वाचित आमदार आहेत आणि हे फक्त संजय गांधी निराधार योजनेचे या ठिकाणी अध्यक्ष आहे। म्हणजे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्यावर संगमनेर तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आहे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व राज्याचे माजी महसूल मंत्री व अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अमोल खताळ यांच्यावर संगमनेर तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी टाकलेली आहे। मग खताळ यांनी संगमनेर तालुक्यातील वृद्ध, निराधार तसेच गरीब, दिव्यांग, विधवा आणि परित्यक्त्या बंधू आणि भगिनी या सगळ्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी गावागावांमध्ये शिबिरे आयोजन केले होते। मित्रांनो, यांनी हे शिबिरे आयोजन करून यांची या ठिकाणी प्रसिद्धी झाली आणि त्याच यांच्या या कामातून म्हणजे संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना यांनी मदत मिळवून दिली आणि ते गावागावात पोहोचले आणि त्यांचा फायदा त्यांना या निवडणुकीत झाला। 8 वेळा निवडून आलेले संगमनेरचे माजी आमदार बाळासाहेब थोरात यांचा पराभव करून हे निवडून आले। याची किमया म्हणजे संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना यांनी वेळोवेळी मदत केली अमोल खताळ यांनी आणि त्यांच्यापर्यंत घरोघरी गावागावात पोहोचले। काही जरी काम असले तरी संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजनेतील लाभार्थ्यांचे ते काम करून देतात, फॉर्म भरून देतात। त्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली आणि त्यांचा आशीर्वाद, निराधारांचा आशीर्वाद म्हणून हे या ठिकाणी आमदार झालेले आहेत। तर मग मित्रांनो, कोणत्या कोणत्या योजनेचा किती लाभार्थ्यांच्या खात्यावर किती पैसे जमा झाले आहे, तर मित्रांनो आतापर्यंत या ठिकाणी संगमनेर तालुक्यामध्ये सप्टेंबर 2024 अखेरपर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना हे पैसे मिळालेले आहे। आपण मागेच बघितलं होतं की 30 तारखेला संगमनेर तालुक्यातील या भगिनींना या ठिकाणी हे पैसे जमा झाले आहे। या स्क्रीनशॉटच्या माध्यमातून आपण बघू शकता। तर मग मित्रांनो, या ठिकाणी संजय गांधी निराधार योजना अनुसूचित जाती या प्रवर्गात जवळपास 620 लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 9,22,200 रुपये, संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जमाती 265 लाभार्थ्यांना 3,99,000 रुपये आणि श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना सर्वसाधारण या प्रवर्गातून 5,379 लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 80,83,500 रुपये आणि श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या अंतर्गत अनुसूचित जाती या प्रवर्गातील 685 लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 10,27,000 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहे। श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अनुसूचित जमाती प्रवर्गातील
23 लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 4,84,500 रुपये। श्रावणबाळ गट अ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे एकूण 4,335 लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 56,34,00 रुपये एकूण 1,65,20,100 रुपये वर्ग करण्यात आले असल्याची माहिती नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे। मित्रांनो, अशाच प्रकारचे संजय गांधी निराधार योजनेचे जे अध्यक्ष आहे ते प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात या ठिकाणी असायला हवेत, म्हणजे या ठिकाणी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या तिथल्या तिथे सोडवण्यात येतील। मग त्यांनी सांगितले की पुढील जे पैसे आहे ऑक्टोबर महिन्याचे ते आता लवकरात लवकर या ठिकाणी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येतील। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। तर मग मित्रांनो, पुढील महिन्याचा हप्ता जो आहे तो डीबीटी मार्फत देण्याचे नियोजन चालू आहे, त्यामुळे या वेतनाला उशीर होत आहे। लवकरात लवकर हे पैसे सुद्धा आता आपल्या खात्यावर जमा होतील। अशा प्रकारची महत्त्वाची वेतन अपडेट होती। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।